हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज ऐकायला येतोय? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा, माझा आवाज ऐकायला येतोय? ओके. अच्छा, कालच्या लेक्चरमध्ये कुणाला काही डाऊट्स आहे? काल मी 2 व्हिडिओ लेक्चर्स पाठवली होती, कुणाला काही डाऊट्स आहे का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा, कुणाला काय डाऊट्स आहे का कालच्या लेक्चरमध्ये? हॅलो, रिप्लाय करा, कुणाला काय डाऊट्स आहे का कालच्या लेक्चरमध्ये? ओके, तर मी आज तुम्हाला एक फाईल पाठवतो. ओके, तुम्हाला मी नोट्स पाठवलेले आहेत. आता स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? PDF ची स्क्रीन सगळ्यांना दिसते? ओके, तर आता पुढचा रेशो आपल्याला जो करायचा आहे प्रोप्रायटरी रेशो. आता प्रोप्रायटरी रेशो म्हणजे काय? आपल्याला प्रोप्रायटर फंड्स वरती न्यूमरेटरला घ्यायचे असतात आणि त्याला डिवाइड करायचं टोटल ॲसेट्सने. तर टोटल ॲसेट जेवढे परचेस झालेले आहेत त्याच्यापैकी प्रोप्रायटर लोकांचं प्रपोर्शन किती आहे? आता हा जो 9वा प्रॉब्लेम दिला आहे त्याच्यात आपल्याला प्रोप्रायटरी रेशो काढायचा आहे. तर प्रोप्रायटरी रेशोमध्ये आपल्याला न्यूमरेटर आहे प्रोप्रायटरी फंड्स, त्याच्यात इक्विटी कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स या 3 गोष्टी घ्यायच्या आहेत.
आणि त्याला डिवाइड करायचं आहे टोटल ॲसेट्सने. ठीक आहे, तर आपण सॉल्व करूया. सोपा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर हा जो फॉर्म्युला आहे प्रोप्रायटरी रेशो इक्वल टू प्रोप्रायटर फंड्स अपॉन टोटल फंड्स. तर आता प्रोप्रायटर फंड्समध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे? प्रोप्रायटर फंड्समध्ये आपल्याला घ्यायचं आहे इक्विटी कॅपिटल, प्रेफरन्स कॅपिटल आणि रिझर्व, त्या तिघांची टोटल, आणि त्याला भाग देणार टोटल ॲसेट्सने. तर आपण ते फॉर्म्युलेकडे लिहूया. तर प्रोप्रायटर फंड्स म्हणजे प्रोप्रायटर फंड्स म्हणजे इक्विटी कॅपिटल प्लस प्रेफरन्स कॅपिटल प्लस रिझर्व्स. इक्विटी कॅपिटल प्लस प्रेफरन्स कॅपिटल प्लस रिझर्व्स या तिघांची टोटल, आणि त्याला टोटल फंड्स किंवा टोटल ॲसेट्सने भाग द्यायचा. टोटल ॲसेट्स म्हणूया आपण इकडे, त्याला टोटल ॲसेट्सने इकडे भाग द्यायचा. ठीक आहे, तर आपण काय करूया, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इकडे इक्विटी कॅपिटल आहे, इक्विटी कॅपिटल 1,30,000, प्रेफरन्स शेअर कॅपिटल 50,000 आणि 20,000, 130, 50 आणि 20. 1,30,000 प्लस 50,000 प्लस 20,000 या टोटलला, टोटल ॲसेट्स आहेत आपल्याकडे, टोटल ॲसेट 3 लाख, 3 लाखांनी भाग द्यायचा. ओके, तर आता 1,30,000 प्लस 50,000 प्लस 20,000 म्हणजे इथे 2 लाख येतात. तर याची टोटल 2 लाख, 2 लाखांनी आपल्याला 3 लाखाला भाग द्यायचा आहे. कधी कधी याला इंटू 100 म्हणजे याचे पर्सेंटेजही काढले जातात, ते पण बरोबर आहे, किंवा असं डायरेक्टली फ्रॅक्शनमध्ये पण आपण ठेवतो. तर इकडे आपण काय करणार, 2 लाखाला 3 लाखांनी भाग देणार. तर 2 लाखाला 3 लाखांनी भाग देऊन 0.67 हे याचं उत्तर आहे. 0.67:1. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? सगळ्यांना कळलं? ओके, थँक्यू. तर हा प्रॉब्लेम झाला. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया.
मी PDF स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना PDF स्क्रीन दिसतंय का? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना PDF स्क्रीन दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर आता पुढचा जो प्रकार आहे कव्हरेज रेशो. कव्हरेज रेशोमध्ये दोन प्रकारचे रेशो आहेत. एक डेप्थ सर्व्हिस कव्हरेज रेशो, एक डेप्थ सर्व्हिस कव्हरेज रेशो आहे आणि दुसरा इंटरेस्ट कव्हरेज रेशो. आता नीट लक्ष द्या. डेप्थ सर्व्हिस कव्हरेज रेशो म्हणजे काय असतं की आपण एखादं जर समजा लोन घेतलेलं आहे. आता लोनचं आपण काय भरतो, दर महिन्याला किंवा दरवर्षी आपण काही ठराविक हप्ता भरतो. लोनचा काय करतो, काही ठराविक हप्ता भरतो. तर त्या हप्त्यामध्ये काय असतं, आपलं मुद्दल आणि व्याज, प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट अशा दोन गोष्टी असतात. तर आपल्याला काय करावं लागतं, जो काय आपण हप्ता भरलेला आहे तो त्याच्या किती टाइम्स प्रॉफिट कमवलेला आहे. म्हणजे समजा लोनवरती पूर्ण वर्षाचा हप्ता आपला 10 लाख रुपये आहे. लोनवरती पूर्ण हप्ता किती आहे, 10 लाख रुपये, आणि आपण 80 लाख प्रॉफिट कमवला. 10 लाख हप्ता आहे आणि 80 लाख प्रॉफिट कमवला म्हणजे आपण हप्त्याच्या 8 टाइम्स प्रॉफिट कमवतो. हप्त्याच्या किती टाइम्स प्रॉफिट कमवतो, 8 टाइम्स. तर याचं कॅल्क्युलेशन कसं आहे की तुम्हाला याच्यात प्रॉफिट लागतो, तर तो प्रॉफिट कुठला पाहिजे, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट पाहिजे. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अपॉन इंटरेस्ट लायबिलिटी प्लस इन्स्टॉलमेंट म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट. तर हा फॉर्म्युला आहे. तर याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर हा डेप्थ सर्व्हिस आहे. तर डेप्थ सर्व्हिस आणि इंटरेस्ट कव्हरेज फॉर्म्युले दोन्ही सेम आहेत. फक्त फरक काय, डेप्थ सर्व्हिसच्या फॉर्म्युलामध्ये आपण पूर्ण हप्त्याची अमाऊंट घेतो, म्हणजे ज्याच्यात व्याज आणि मुद्दल हे दोन्ही इन्क्लुडेड आहे. डेप्थ सर्व्हिसमध्ये व्याज आणि मुद्दल हे दोन्ही इन्क्लुडेड आहे. आणि इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज किंवा इंटरेस्ट कव्हरेज रेशोमध्ये फक्त इंटरेस्ट आहे. वरचा न्यूमरेटर सेमच आहे. वरचा न्यूमरेटर काय, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. तर आपल्याला कुठला प्रॉफिट पाहिजे, जो प्रॉफिट इंटरेस्ट आणि टॅक्सच्या अगोदरचा आहे. आणि त्याला आपण काय करतो, डेप्थ सर्व्हिसमध्ये टोटल हप्ता किती पडणार आहे त्याला भाग देतो आणि इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशोमध्ये फक्त इंटरेस्टची अमाऊंट घेतो. आलं लक्षात? तर आता आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता हा जो 10वा प्रॉब्लेम आहे तो आपण घेऊया. इथे काय म्हटलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट कव्हरेज रेशो अँड डेप्थ सर्व्हिस कव्हरेज रेशो विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग डिटेल्स. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला जो प्रॉफिट लागतो तो बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आहे, पण या प्रॉब्लेममध्ये आफ्टर टॅक्स दिलाय, म्हणजे 2 स्टेप वरती आपल्याला चढायचं आहे. तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सवरनं पहिली गोष्ट नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सवर यायचं आहे आणि नंतर अजून एक स्टेप वर चढायची आहे, ती म्हणजे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट. तिथपर्यंत जायचं आहे तुम्हाला. नंतर 15% लॉंग टर्म डेप्ट, म्हणजे हे लोन आहे 15%. तर 10 लाखाचं लोन आहे. 10 लाखाच्या लोनवरती 15% व्याज आहे. तर 10 लाखावरती 15% 1.5 लाख झालं. आणि प्रिन्सिपल अमाऊंट इज रिपेबल इन 20 इक्वल इन्स्टॉलमेंट, म्हणजे जे मुद्दल आहे 10 लाख ते तुम्हाला 20 हप्त्यामध्ये द्यायचं आहे. तर 10 लाखाला 20 ने डिवाइड केलं तर 50,000चा हप्ता आहे. 50,000चा हप्ता आहे आणि इंटरेस्टची अमाऊंट 1.5 लाख, असे टोटल 2 लाख रुपये आपल्याला भरायचे. 1.5 लाखाचे 15% किती, 10 लाखाचे 15% 1.5 लाख. 10 लाखाचे 15% 1.5 लाख आणि मुद्दलचा हप्ता 10 लाख डिवायडेड बाय 20 म्हणजे 50,000 आणि टॅक्सचा रेट 40%. ओके, तुम्ही एक काम करा, हा प्रॉब्लेम ओपन करा आणि मी आता तो सॉल्व्ह करून दाखवतो. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्ही एकदा मी सॉल्व्ह करताना बघितलं तर लक्षात येईल. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे,
तर आता मी एक्सेलचं स्क्रीन शेअर करतो, तुम्ही हा प्रॉब्लेम तुमच्याकडे ओपन करा. ठीक आहे, तर आपण सॉल्व्ह करूया. ओके, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय? हॅलो. ओके, तर नीट लक्ष द्या मी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतोय. तर आता आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स पाहिजे. ह्या स्टेप्स नीट लक्ष द्या मी कसं सॉल्व्ह करतोय. आपल्याला पाहिजे आहे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, म्हणजे इंटरेस्ट आणि टॅक्स भरायच्या अगोदरचा प्रॉफिट पाहिजे. मला ही अमाऊंट पाहिजे. आता या अमाऊंटमधनं मी काय करतो, पहिली गोष्ट मी याच्यातनं डिबेंचर इंटरेस्ट वजा करतो. पहिली गोष्ट मी काय करतो, याच्यातनं डिबेंचर इंटरेस्ट वजा करतो. आता डिबेंचर इंटरेस्ट वजा केल्यानंतर काय राहतं, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स राहतं. डिबेंचर इंटरेस्ट वजा केल्यानंतर काय राहतं, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आता बिफोर टॅक्स म्हटल्यानंतर बट नॅचरल आहे, मी याच्यातनं टॅक्स लेस करणार. मी याच्यातनं लेस काय करणार, टॅक्स. आणि टॅक्स लेस केल्यानंतर मी याच्यातनं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स लेस करणार. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स लेस केल्यानंतर मला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळणार. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळणार. आता याच्या पुढेही असतं, याच्या पुढे फक्त मी तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, पण या प्रॉब्लेममध्ये ते वापरायचं नाही आहे. याच्या पुढे असतं लेस प्रेफरन्स डिव्हिडंड. याच्यातनं आपण प्रेफरन्स डिव्हिडंड देतो आणि जी अमाऊंट उरते ती अमाऊंट असते, आयदर तिला नाव देतो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड प्रेफरन्स डिव्हिडंड. हे एक तिचं नाव आहे, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड प्रेफरन्स डिव्हिडंड. आणि अजून एक तिचं नाव आहे, नेट प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. नेट प्रॉफिट. तर हे या ज्या स्टेप्स आहेत या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सोप्या आहेत ठेवायला लक्षात, पण त्या डोक्यात ठेवून द्या, कारण आता या स्टेप्स तुम्हाला पुढे वापरायला लागणार आहेत. फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. आता नीट लक्ष द्या. आता हा जो प्रॉफिट आहे ना, हा इंटरेस्ट सोडून बाकी सगळे खर्च वजा केलेला आहे. पहिला जो प्रॉफिट दिसतोय तो कसा आपण काढलाय, इंटरेस्ट सोडून बाकी सगळे खर्च वजा केले आणि आपण काय कॅल्क्युलेट केलं, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. तर हा आपल्याला पाहिजे या प्रॉब्लेममध्ये, हा आपल्याला पाहिजे. आता आपण काय करतो, त्याच्यातनं डिबेंचर इंटरेस्ट वजा करतो. त्याच्यातनं डिबेंचर इंटरेस्ट वजा केलं की आपल्याला काय मिळतं, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मिळतो. काय मिळतो, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्याच्यातनं टॅक्स वजा करतो, बट नॅचरल आपल्याला काय मिळणार, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. त्याच्यातनं आपण काय करतो, प्रेफरन्स डिव्हिडंड मायनस करतो. प्रेफरन्स डिव्हिडंड मायनस केला म्हणजे प्रेफरन्स शेअरचा डिव्हिडंड मायनस केला की नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अँड प्रेफरन्स डिव्हिडंड, किंवा दुसरं नाव आहे नेट प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. म्हणजे हा उरलेला प्रॉफिट कुणाचा आहे, इक्विटी शेअर होल्डर्सवाल्यांचा आहे. तर या स्टेप सगळ्यांना समजल्या का, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. या ज्या स्टेप लिहिलेल्या आहेत या सगळ्यांना कळल्या का, खूप महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. या जर स्टेप कळल्या तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. या स्टेप सगळ्यांना कळल्या का, ओके. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये इथे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स दिलेला आहे. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे 60,000 आहे. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सची व्हॅल्यू आपल्याला इकडे 60,000 दिलेली आहे. ओके, आता नीट लक्ष द्या. आता क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की
टॅक्सचा रेट 40% आहे, टॅक्सचा रेट 40% आहे. आता नीट लक्ष द्या. आता जर टॅक्स 40% आहे तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आपण 100 घेतला, हा जर 100 पकडला तर टॅक्स 40 राहणार, टॅक्स किती राहणार 40, आणि नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती राहणार 60 राहणार. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती 60. आता बघा, आता आपल्याला 60,000ला 60 आहे, 60,000ला 60 आहे, तर 100ला किती हे क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपल्याला काढता येईल. हे क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपण काढता येईल. आपण काढायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं काढणार. नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स इक्वल टू 60,000 इंटू 100 अपॉन 60. याचं उत्तर आपण काढूया किती येत आहे. 60,000 इंटू 100 अपॉन 60. याचं उत्तर 1 लाख आलं. तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आपला 1 लाख रुपये आहे. आणि टॅक्स जो आहे 40%, 1 लाखाचा 40% म्हणजे 40,000. ओके, ही स्टेप सगळ्यांना कळली का. हॅलो, रिप्लाय करा. ही स्टेप सगळ्यांना कळली का, काय केली ती. ओके, आता नीट लक्ष द्या. आता पुढची सोपी आहे. डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला डिबेंचर 10 लाख दिले, त्याच्यावरती 15% 1.5 लाख. डिबेंचर इंटरेस्ट 10 लाख दिले, त्याच्यावरती 15% 1.5 लाख. ठीक आहे. तर आपण इकडे लिहूया डिबेंचर इंटरेस्ट 10 लाख, 10 लाखावरती 15% ही अमाऊंट येणार 1.5 लाख. आता मला कोणी सांगेल नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स किती. हॅलो, कोण वरची अमाऊंट मला सांगू शकेल का. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स किती येते. वरची अमाऊंट कोण सांगेल. सगळे जागेत का झोपले. किती येणार वरची अमाऊंट सांगा बघू. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स किती येणार. हॅलो, सगळे जागेत का झोपले. किती येणार अमाऊंट. नाही सांगता येत. ही अमाऊंट सांगता येत नाही कोणाला. हॅलो, ही अमाऊंट 2.5 लाख येणार. आपली ही 1 लाख आहे, ही 1.5 लाख आहे. 1 लाख मध्ये 1.5 लाख उलट ऍड करायचं, वरती जायचं. म्हणजे आपण खालून वर जेव्हा जातो तेव्हा उलट करायचं. आता या 1 लाखावरनं आपल्याला वरती जायचं आहे. इथे लेस म्हटलंय, इथे काय लेस म्हटलंय, तर इथे काय करायचं ऍड करायचं. ही अमाऊंट 2.5 लाख येणार. हे सगळ्यांना कळलं का. हॅलो, हे सगळ्यांना कळलं का. रिप्लाय करा. सगळ्यांनी पटकन रिस्पॉन्स दिला पाहिजे. हॅलो, सगळे जागे आहेत ना. मला रिस्पॉन्स येत नाहीये. सगळ्यांनी पटापट रिस्पॉन्स द्यायचं. आणि आता तुम्हाला मी क्वेश्चन विचारणार आहे. मला अमाऊंट तुम्ही सांगितल्या पाहिजेत. अलग लक्षात. कोणी मला एक इकरा आन्सर देते, बाकी कोण आन्सर देत नाहीये. मला सगळ्यांकडनं रिस्पॉन्स यायला पाहिजेत. ओके, हां. तर हे 2.5 लाख आलं. त्याच्यानंतर बाकीचं हे तुम्हाला वापरायचं नाहीये. ते फक्त तुम्हाला माहिती, स्पेशल इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून मी तिकडे दिलेलं आहे. बाकीच्याची गरज नाही आपल्याला. ओके, आता आपण काय करूया, फॉर्म्युलाचा यूज करूया. आपला जो फॉर्म्युला आहे, पहिल्या त्यांनी विचारला आहे इंटरेस्ट कव्हरेज रेशो. इंटरेस्ट कव्हरेज रेशो. इंटरेस्ट कव्हरेज रेशो, त्याचा जो फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स अपॉन त्याला
डिबेंचर इंटरेस्टनी भागायचं. तर नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्स हा 2.5 लाख आहे. 2.5 लाखाला आपल्याला डिबेंचर इंटरेस्ट जे आहे 1.5 लाख, डिबेंचर इंटरेस्ट 1.5 लाख आहे, 1.5 लाखांनी भागायला लागणार. 2.5 लाखाला आपल्याला 1.5 लाखांनी भागावं लागेल, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. तर 2.5 लाख भागिले 1.5 लाख आपण आन्सर काढूया. 1.67 किंवा टाईम्स येईल याचं. 1.67 टाइम्स म्हणजे आपला प्रॉफिट इंटरेस्टला एवढ्या टाइम्स कव्हर करतो. सगळ्यांना लक्षात आलं का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना लक्षात आलं का? मला रिस्पॉन्स यायला पाहिजे. हॅलो, झोपू नका. ओके, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आपण काय केलं, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सला डिबेंचर इंटरेस्टनी डिवाइड केलं. 1.67 टाइम्स आपलं उत्तर आलं. आता पुढे आपल्याला हाच प्रॉब्लेम डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो आपल्याला काढायचा आहे. डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो. डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशोमध्ये आपला न्यूमरेटर सेम आहे. डिनॉमिनेटरमध्ये आपण काय करतो, त्याच्यात जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे इन्स्टॉलमेंट ती आपण काढतो. तर न्यूमरेटर सेम आहे आपला नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. त्याचा डिनॉमिनेटरमध्ये आपण काय करतो, डिबेंचर इंटरेस्टला शेपूट लावतो, म्हणजे त्याच्यात इन्स्टॉलमेंट ॲड करतो. डिबेंचर इंटरेस्ट प्लस इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंट हे जे आहे प्रिन्सिपल पेमेंट, मुद्दल जे पे करतो ते प्रिन्सिपल पेमेंट. ठीक आहे, तर आता आपण फॉर्म्युला वापरूया. इथे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स 2.5 लाख रुपये आहे आणि खालचं जे आहे डिबेंचर इंटरेस्ट ते 1.5 लाख आहे आणि इन्स्टॉलमेंट आपण कसं काढलं, 10 लाख रुपये 20 वर्षामध्ये आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजे ते 50,000 येणार. तर 2.5 लाखाला आपल्याला 1.5 लाख प्लस 50,000नी भागायचं आहे. 2.5 लाखाला 1.5 लाख प्लस 50,000नी भागायचं, म्हणजे 2 लाखांनी भागायचं. तर हे 1.25 टाइम्स, म्हणजे आपला जो प्रॉफिट आहे, जो हप्ता भरतो त्याला 1.25 टाइम्स हा डिवाइड करतो, कवर करतो, डिवाइड कवर करतो. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? सगळे जागे आहेत ना, झोपले? मला रिस्पॉन्स यायला पाहिजेत. ओके, थँक्यू. ओके, तर हा प्रॉब्लेम झाला. पुढचा प्रॉब्लेम घेऊया आपण.
ओके, PDF स्क्रीन सगळ्यांना दिसतंय? हॅलो, रिस्पॉन्स रिप्लाय द्या. PDF स्क्रीन सगळ्यांना दिसतंय? ओके, आता नीट लक्ष द्या. पुढचा जो रेशो आहे फिक्स चार्जेस कव्हरेज रेशो. तर आता हा जो फॉर्म्युला आहे हा मगासारखाच आहे. तर याच्यात काय करतो आपण, फक्त मगाशी ते अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स जे घेतलं मगाशी, नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, त्याच्यात फिक्स चार्जेस ॲड करायचे. बिफोर टॅक्स नाही आहे, त्याच्यात फिक्स चार्जेस ॲड करायचं आणि खाली पण इंटरेस्टमध्ये फिक्स चार्जेस ॲड करायचं. म्हणजे थोडंसं शेपूट लावायचं आहे. आपला जो इंटरेस्टचा जो फॉर्म्युला होता पहिलावाला जो सॉल्व केला त्याच्यात शेपूट लावायचा आहे. त्याच्या पुढे शेपूट काय लावणार? फिक्स चार्जेस. इथे वरती फिक्स चार्जेस म्हणणार, खाली फिक्स चार्जेस म्हणणार आणि उत्तर काढणार. तर त्याचा हा 11वा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात तुम्हाला अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स दिलेला आहे. मगाशी ते एवढं मोठं केलं ना, ते आपल्याला इथे 80,000 दिलेलंच आहे. आणि लीज पेमेंट म्हणजे फिक्स चार्जेस आहे, म्हणजे हे आपण भाडं भरतोय. तर 80,000 मध्ये आपल्याला 50,000 ॲड करायचे. हा जो न्यूमरेटर आहे वरच्या न्यूमरेटरमध्ये 80,000 मध्ये 50,000 ॲड करायचे आणि खालच्या डिनॉमिनेटरमध्ये इंटरेस्ट 30,000 आहे. इंटरेस्ट 30,000 मध्ये 50,000 ॲड करायचे. म्हणजे वरती 80 अधिक 50, वरती किती? 80 अधिक 50 आणि खालती किती? 30 आणि 50 असे भाग द्यायचा आहे. ठीक आहे, तर आपण सॉल्व करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे फिक्स चार्जेस कव्हरेज रेशो, अकरावा प्रॉब्लेम आहे. तर इकडे आपल्याला काय करायचं आहे? नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स याच्यामध्ये फिक्स चार्जेस ॲड करायचे. फक्त फिक्स चार्जेस आहेत, ते बिफोर टॅक्स नाही आहे, चुकून दिलं आहे. ते फिक्स चार्जेस आणि खाली इंटरेस्ट प्लस फिक्स चार्जेस. तर हा फॉर्म्युला आहे. नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स प्लस फिक्स चार्जेस अपॉन इंटरेस्ट प्लस फिक्स चार्जेस असा हा फॉर्म्युला आहे. तर आता आपण व्हॅल्यूज टाकूया. इथे पहिला जो प्रॉफिट आहे 80,000, फिक्स चार्जेस 50,000. 80,000 अधिक 50,000 80,000 अधिक 50,000 आणि त्याला जो भाग देणार आहे इंटरेस्ट प्लस फिक्स चार्जेस. इंटरेस्ट आहे 30,000. 30,000 प्लस 50,000. म्हणजे आपण काय करणार? 80 प्लस 50 1,30,000
1,30,000ला 80,000ने भाग देणार. 1,30,000ला 80,000ने आपण भाग देणार. तर हे 1.625 टाइम्स. सगळ्यांच्या लक्षात आलं का प्रॉब्लेम? हॅलो, रिप्लाय करा. सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके, पुढचा प्रॉब्लेम घेऊया. ओके, PDF चं स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. PDF चं स्क्रीन दिसतंय? आता नीट लक्ष द्या. आता पुढे जे आहेत ते टर्नओव्हर रेशो आहेत. 5 प्रकारचे टर्नओव्हर रेशो आहेत. तर आपण ते आता एक एक शिकूया आणि नंतर एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर आता टर्नओव्हर रेशोमध्ये 5ही टर्नओव्हर रेशोमध्ये जो न्यूमरेटर आहे वरचा, तिकडे आपण सेल्स आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लिहितो. आयदर सेल्स लिहितो किंवा सेल्स नसेल तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण न्यूमरेटरला लिहितो. आणि खाली ज्याचा टर्नओव्हर रेशो आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला आहे टोटल ॲसेट्स. तर पहिला टोटल ॲसेट्स टर्नओव्हर रेशोमध्ये डिनॉमिनेटरला टोटल ॲसेट्स येणार. नंतर दुसरं फिक्स ॲसेट्स आहे, तर खाली फिक्स ॲसेट्स येणार. म्हणजे जे नाव आहे ते डिनॉमिनेटरला येणार. पहिलं टोटल ॲसेट्स आहे तर डिनॉमिनेटरला टोटल ॲसेट्स आलं. दुसरं फिक्स ॲसेट्स आहे तर डिनॉमिनेटरला फिक्स ॲसेट्स आलं. त्याच्यानंतर तिसरं कॅपिटल टर्नओव्हर, म्हणजे तिकडे काय येणार? नेट ॲसेट्स येणार. ओके, नेट ॲसेट कसे काढायचे ते प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा मी तुम्हाला सांगतो. नंतर करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्स तर तुम्हाला माहिती आहे करंट रेशोमध्ये घेतले होते, तर ते करंट ॲसेट्स डिनॉमिनेटरला येणार. आणि शेवटचं आहे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कसं काढतो? करंट ॲसेटच्या टोटलमधनं करंट लायबिलिटीज आपण वजा करतो, तर तसं आपण काढणार. तर आता आपण हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करूया. याच्यात तुम्हाला एक बॅलन्स शीट सारखं दिलेलं आहे. प्रेफरन्शियल कॅपिटल, इक्विटी कॅपिटल, जनरल रिझर्व, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स, 15% डिबेंचर, 14% लोन, क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, मोटर कार, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, डेटर्स, कॅश अँड बँक आणि सेल्स, हे सगळं दिलेलं आहे. आणि आत्ता जे रेशो मी तुम्हाला एक्सप्लेन केले ते आपल्याला इकडे सॉल्व करायचे. यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट नेट ॲसेट टर्नओव्हर रेशो, फिक्स ॲसेट टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, करंट ॲसेट टर्नओव्हर रेशो आणि टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो विथ द हेल्प ऑफ अबाव इन्फॉर्मेशन. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, येते स्क्रीन येते. ओके, सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते? ओके, तर आपण स्टार्ट करूया. हा 12वा प्रॉब्लेम आहे. तर याच्यात वेगवेगळे टर्नओव्हर रेशो आपण काढणार आहोत.
पहिला जो आहे त्याचं नाव आहे नेट ॲसेट्स टर्नओव्हर रेशो, आणि मी तुम्हाला नेट ॲसेट कसे काढायचे ते आता इथे सांगणार आहे. तर फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला सेल्स दिलेलं आहे, त्यामुळे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड घ्यायची गरज नाही आहे. तर नेट ॲसेट्स टर्नओव्हर रेशो आपण इथे कॅल्क्युलेट करूया. नेट ॲसेट टर्नओव्हर रेशो त्याचा जो फॉर्म्युला आहे सेल्स अपॉन टोटल ॲसेट्स. सेल्स अपॉन टोटल ॲसेट्स हा त्याचा फॉर्म्युला आहे. सॉरी, सेल्स अपॉन नेट ॲसेट्स. तर हे नेट ॲसेट्स कसे काढायचे हे आपण आता बघूया. आता नेट ॲसेट्स म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड, आणि कॅपिटल एम्प्लॉयड आपण कसं काढतो, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्स अँड सरप्लस प्लस लॉंग टर्म डेट्स. इकडे दिलाय बघा. नेट ॲसेट्स म्हणजे काय, कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड कसं काढतो, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्स अँड सरप्लस अपॉन लॉंग टर्म डेट्स. ठीक आहे. तर आपण हे घेऊया आणि त्याच्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू. सेल्स अपॉन कॅपिटल एम्प्लॉयड, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्स अँड सरप्लस प्लस लॉंग टर्म डेट्स, या तीन गोष्टी आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. तर इकडे सेल्सची जी व्हॅल्यू आहे ती आहे 60 लाख. तर इकडे आपण सेल्सची व्हॅल्यू इकडे लिहूया 60 लाख, आणि याच्यात शेअर कॅपिटल 2 आहे. शेअर कॅपिटल इक्विटी आणि प्रेफरन्स 8 लाख आणि 12 लाख. त्याच्यानंतर रिझर्व्ज आहे ते 2 आणि 16, 8 12 2 16, 8 12 2 6, 4 आणि 4. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. डिनॉमिनेटरला 6 व्हॅल्यूज आहेत, प्रत्येकाच्या 2 2. तर पहिल्यांदी शेअर कॅपिटल जे आहे 8 आणि 12, 8 लाख प्लस 12 लाख शेअर कॅपिटल आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह जे आहेत, रिझर्व्स आहेत 2 लाख आणि 6 लाख. आणि लॉंग टर्म डेट पण 2 आहेत. लॉंग टर्म डेट आहे 4 लाख आणि 4 लाख. तर या सगळ्यांची टोटल आपल्याला घ्यावी लागणार. टोटल 36 लाख. तर आपल्याला 60 लाखाला 36 लाखांनी डिवाइड करायला लागेल. 60 लाख अपॉन 36 लाख. तर इथे डिवाइड करून बघूया किती येत आहे. 1.67 टाइम्स. ओके. सगळ्यांच्या नीट लक्षात आलं का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं का? ओके. आता पुढचा टर्नओव्हर रेशो घेऊया आपण. पुढचा जो टर्नओव्हर रेशो आहे तो आहे फिक्स ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. आता फिक्स ॲसेट्स म्हणजे कोणते? ज्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर आणि मोटर कार हे 4 फिक्स ॲसेट्स आहेत. त्यांच्या टोटलने आपल्याला भागायचं आहे, आणि वरचं न्यूमरेटर सेल्सच येणार आहे. न्यूमरेटर सेल्सच येणार आहे आणि खालती फिक्स ॲसेटची टोटल येणार आहे. तर आता आपल्याला पुढचं जे कॅल्क्युलेशन करायचं आहे, फिक्स ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. फिक्स ॲसेट्स टर्नओव्हर रेशो.
फिक्स ॲसेट टर्नओव्हर रेशो, इथे आपण काय करणार, सेल्सला फिक्स ॲसेटनी भागणार. तर आता इकडे सेल्स तेवढेच आहेत 60 लाख आणि फिक्स ॲसेट्समध्ये फिक्स ॲसेट्स 4 आहेत, 10, 16, 2, 4. 10 लाख, 16 लाख, 2 लाख, 4 लाख. म्हणजे 60 लाखाला 32 लाखाने आपण भागणार. म्हणजे 1.875. तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. फिक्स ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. पुढचा जो आहे पुढचा वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, म्हणजे त्याच्यात करंट ॲसेटच्या टोटलमधनं करंट लायबिलिटीज आपल्याला वजा करायच्या. पुढचा आहे वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. तर याचा फॉर्म्युला आहे सेल्स अपॉन वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल आपण कसं काढतो? करंट ॲसेट्समधनं करंट लायबिलिटीज वजा करतो. तर पुढची स्टेप येईल सेल्स अपॉन वर्किंग कॅपिटल, नंतर सेल्स अपॉन करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. तर आता इथे आपल्याला सेल जे वरचे आहेत ते तेवढेच राहणार 60 लाख आणि करंट ॲसेट्समध्ये इन्व्हेंटरी, डेटर्स आणि कॅश 3,60,000, 2,20,000, 2,20,000. $3,60,000, 2,20,000, 2,20,000. आणि करंट लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. क्रेडिटर्स आहेत 3,80,000 आणि 20,000. 3,80,000 आणि 20,000. तर आपल्याला काय करायचं आहे, सेल्स तुमचे 60 लाख आहेत, त्याच्यातनं या दोघातला जो डिफरन्स येईल त्याला तुम्हाला भागायचा आहे. तर पहिलं करंट ॲसेटची जी टोटल आहे ती आपण घेऊया. तर ती करंट ॲसेटची टोटल 8 लाख आली आणि हे 4 लाख आहे. करंट लायबिलिटीज 3,80,000 प्लस 20,000 4 लाख. म्हणजे 8 लाखातनं 4 लाख आपण वजा करणार, म्हणजे 4 लाख येणार आणि 60 लाखातला 4 लाखांनी भागणार. 60 लाखाला 4 लाखांनी भागणार.
ठीक आहे. 60 लाखाला 4 लाखांनी भागलं 15 उत्तर येणार. 15 टाइम्स. सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. तर हे वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो झालं. त्याच्यानंतर पुढचं आहे करंट ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. याच्यात फक्त करंट ॲसेट्सच घ्यायचे आपल्याला. इक्वल टू सेल्स अपॉन करंट ॲसेट्स. आता आपल्याला सेल्सची व्हॅल्यू 60 लाख इकडे दिली आहे ती माहिती आहे. नंतर करंट ॲसेटची टोटल 4 लाख आपल्याला माहिती आहे. एक मिनिट, हे 8 लाख आहे. 60 लाखाला 8 लाखांनी डिवाइड करायचं आहे. तर हे 7.5 टाइम्स. हे व्यवस्थित लक्षात आलं का सगळ्यांना? हॅलो. ओके. आता पुढचं जे आहे ते आहे टोटल ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. आता टोटल ॲसेट्स म्हणजे या प्रॉब्लेममध्ये 2 प्रकारचे ॲसेट्स आहेत. एक फिक्स ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स. तर दोघांच्या टोटलनी भागायचं. पुढचा जो फॉर्म्युला आहे टोटल ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. इक्वल टू सेल्स अपॉन टोटल ॲसेट्स. सेल्सला भागायचं टोटल ॲसेट्सनी. आता टोटल ॲसेट्स म्हणजे काय? फिक्स ॲसेट्स प्लस करंट ॲसेट्स. तर वरचा डिनॉमिनेटर ॲज इट इज राहील आणि त्याला फिक्स ॲसेट्स आणि करंट ॲसेटच्या टोटलनी भागायचं. तर आपल्याला इकडे सेल्सला दोघांच्या टोटलनी भाग द्यायचा आहे. तर इकडे सेल्सचे आहे 60 लाख आणि फिक्स ॲसेट्स मगाशी आपण काढले. फिक्स ॲसेट्स होते 32 लाख. 32 लाख आणि करंट ॲसेट 8 लाख. टोटल 40 लाख. फिक्स ॲसेट 32 लाख प्लस करंट ॲसेट 8 लाख असे टोटल 4 लाख. 40 लाख. तर इथे भाग द्यायचा. 60 लाखाला 40नी भागायचं. तर इकडे 1.5 टाइम्स. 1.5 टाइम्स. ओके. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? हॅलो.
ठीक आहे, तर आपण इकडे लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.